ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. TV9 अर्थ बजेटचं सांगतंय. हे सगळे मान्यवर विधानसभेच्या सभागृहात बसतात, अभ्यास करतात आणि त्याच्यातून बजेटमध्ये काय आहे हे सगळं माहिती तुम्हाला देत असतात. मी सामान्य माणूस आहे, मी अँकर आहे. मी यांच्याकडून जाणून घेणार की नेमकं बजेटमध्ये सरकार सांगतंय काय, कारण निवडणुका तोंडावर आहेत. 20% वीज कपात देत असताना त्याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना द्यायचा, पण मुंबईकरांना समान वीज दर वाटप होत नाही, अशा प्रकारची एक भावना मुंबईमध्ये आहे. मी जयंत पाटील यांच्याकडे जाणार आहे. विजे संदर्भात सबसिडी देताना सरकारने आज सांगितलं की आम्ही 800 कोटी रुपयाची सबसिडी देतो. मला हे सांगा, सरकारचं जे नियोजन आहे ते योग्य आहे का? मी या ठिकाणी सरकारला जाणीव करून देतो की बजेटच्या वेळेला या सवलती जाहीर करायच्या आणि बजेटचे 2 महिने झाल्यानंतर या सवलतीच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळे अधिभार लावायचे आणि जनतेकडनं पुन्हा पैसे वसूल करायचे. हे काम पद्धतशीररित्या अर्थमंत्री अजित पवारांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्याच्या आधी जे अर्थमंत्री होते या ठिकाणी तटकरे होते, त्याच्या आधी दिलीप वळसे पाटील होते, पण खातं हे अजित पवारच चालवत होते. वेगवेगळ्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या सर्व खात्यांवर अजित पवारांचा प्रभाव आहे आणि त्यामुळे जी सवलत दिलेली आहे खोटी आहे, इलेक्शन पुरती आहे. या ठिकाणी नंतर तुम्हाला 2 महिन्यांनी कळेल या सवलतीचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही. इनडायरेक्टली अनेक वेगवेगळे टॅक्स लावण्याचा विक्रम सुद्धा अजित पवारांनी या ठिकाणी केलेला आहे. मी या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे, तर तुम्हाला मी सगळी आकडेवारी या ठिकाणी सांगू शकतो. कसे अधिभार आहेत, केबल टाकल्यानंतर या पद्धतीनं प्रत्येक मीटरवाल्याकडनं मीटर जो होतं ते एकाकडनंच तो वसूल केला पाहिजे, तर सर्वांकडनं तेवढ्याच रकमेचे पैसे वसूल करण्याचा यांनी या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा विक्रम केलेला आहे. आणि म्हणून विजेची जी दरवाढ आहे ही फसवी आहे. आणि काँग्रेसवाले आणि या ठिकाणी दिल्लीमध्ये ज्या वेळेला सरकारमध्ये परिवर्तन झाल्यानंतर त्यांनी सवलत जाहीर केल्यावर संपूर्ण राज्यात सवलत या ठिकाणी जाहीर करण्याचं एक वेगळा या ठिकाणी चढावड लागलेली आहे. मी या ठिकाणी सांगतो की ज्या पद्धतीनं आज विजेची या ठिकाणी आता सवलत जाहीर करतायत, आम्ही गेली 5 वर्ष सभागृहात हे मांडतोय की याची ही तुमची वाढलेले दर हे चुकीचे आहेत आणि याला कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे. त्याचं समर्थन त्या ठिकाणी अजित पवार त्याचं करत होते. दुसऱ्याने दिल्लीमध्ये विजेचे दर कमी झाले, ते नियमित करण्याचा प्रयत्न केजरीवालच्या सरकारने केला, तेव्हा राज्य सरकारचे डोळे उघडले. अशी जी मगाशी खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केला, लोकांकडून कर घ्यायचा, पैसे घ्यायचे, पण त्याच्या बदल्यात मात्र काही सरकार देते का, असा प्रश्न उपस्थित केला होता. मला सांगा की सरकार तुमच्या वेळेला 45,000 कोटीचं कर्ज होतं. यांचं असं म्हणणं आहे की 3 लाख कोटी जरी कर्ज झालं असलं तरी जो विकासाचा जो ग्राफ आहे तो वाढत गेलेला आहे. विकासाचा ग्राफ वाढत गेलाय हे महाराष्ट्रातला लहान पोरगाही सांगेल की विकास नावाची गोष्टच या महाराष्ट्रात राहिलेली नाही. आणि मुद्दामून जे त्या अर्थाने म्हणाले की जीडीपीशी आम्हाला त्याला जोडायचं आहे आणि ते जीडीपी मोजताना येणारा पैसा आणि असलेल्या व्यक्ती यांचा जो भागाकार करतात, त्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मधून आलेले पैसे, आता वेगवेगळ्या इंटरनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस मुंबईमध्ये आहे, त्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मधून आलेले पैसे त्याला महाराष्ट्रातल्या जनतेला भागा आणि आता आमचा पर व्यक्तीचा इन्कम वाढला असं दाखवा, एक खोटं नाटा प्रकार आहे. नंबर 1. नंबर 2, यांच्या सगळ्या सबसिडीजवर लोकांचा भरोसा नाही, कारण 0 बिलं यांनीच पाठवली होती आणि मग सांगितलं होतं इलेक्शनलाही बोलावंच लागतं. यांनीच पाठवलं होतं की झोपड्यांना आम्ही मान्यता देऊ, मी प्रिंटिंग मिस्टेक आहे यांनीच सांगितली होती. तर आता हे जे सबसिडी म्हणतात याच्यावर काही जनतेचा भरोसा असण्याचं कारण आहे. नंबर 2. आणि नंबर 3, ज्या पद्धतीच्या सबसिडी देण्याची आजची स्थिती झाली, एवढी वीज महाग झाली का, तर वीज महाग झाली याचं कारण त्या ऊर्जा खात्यातला भ्रष्टाचार आहे. आज जनित्र चालत नाही. ज्या पद्धतीच्या कामांमधल्या आपण ज्या म्हणून तकलादू कामं केलेली आहेत, ज्याच्यातनं होणारा वीज निर्मिती कमी झालेली आहे आणि ह्या सगळ्यातनं झालेला भ्रष्टाचार, विजेचे दर त्यामुळे वाढले आहेत. आणि मुळात 4था मुद्दा ही मुंबईला लागूच नाहीये आणि त्याच्यात कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधलं भांडण दिसत आहे. कारण विजेच्या बिलासाठी उपोषणाला बसले संजय निरुपम आणि प्रिया दत्त आणि बाकी सगळे खासदार, यांनी दिली सवलतीचा एक फुगा, हा दिला तो बाहेर, म्हणजे अर्बनला न देता रुरलला दिला. याचा अर्थ काँग्रेस एनसीबीतलं भांडण आहे. नंबर 1. आणि दुसरा, जनतेला भूलताप आहेत. जनता काय याला भुलेल असं वाटत नाही. एक मुद्दा असा आहे की जो विकास झाला आहे तो उद्योगधंद्यांचा जो विकास आहे तो सरकारने आपल्या खात्यात जमा केला, म्हणजे सरकारने जो विकास करायला पाहिजे तो झाला नाही. मुळामध्ये मला असं आहे की विकास कशाला म्हणायचा, या राज्यामध्ये इरिगेशन 0.01 वाढलं म्हणजे कृषी विकास झाला का? या राज्यामध्ये टोल लावून तुम्ही रस्ते केलेत म्हणजे राज्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे असं म्हणायचं का?
अशा पॅरामीटर्सवर आपल्याला लक्षात येईल. ना कृषीमध्ये, ना सिंचनामध्ये, ना रोड्समध्ये, ना ब्रिजेसमध्ये, ना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. एक मेट्रोचा रेलचा प्रोजेक्ट अजून पूर्ण होत नाही. तिसऱ्या बजेटमध्ये तेच बोलतायत. मोनोरेलचं जे क्रेडिट घेतात त्याचाही प्रोजेक्ट पूर्ण नाही झाला. केवळ लोकांनी बघण्यासाठी गेल्यानंतर मी दाव्याने सांगतो, येणाऱ्या 25 वर्षांमध्ये मोनोरेल हा कमर्शियल व्हायबल प्रोजेक्ट नाही. मुंबईकरांना ते सोसावं लागणार आहे. याचा अर्थ मोनोरेल नाही नको असा नाही, पण कमर्शियल व्हायबल राज्याला एका सुदृढ अवस्थेत आणून राज्यातल्या जनतेला काहीतरी द्यावं अशी इच्छाशक्ती नाही, अशी स्मरणशक्ती नाही आणि अशी ताकद सुद्धा यांची नाही. राज्याला सुदृढ अवस्थेत आणण्याची क्षमता राज्य सरकारमध्ये नाहीये. मी रवी किरण यांच्याकडे जाणार आहे, कारण विरोधकांचं मत आणि सत्ताधाऱ्यांचं मत त्यांनी ऐकलेलं आहे. नेमकं पत्रकारांचं मत काय, त्यांचं अनालिसिस काय म्हणत आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की युती सरकारच्या काळात ज्या प्रकारे कर्ज काढलं आणि आत्ताची जी किंमत आहे 3 लाख कोटी रुपये, हे जर आपण ग्राह्य धरले तर यावेळेला चांगलं काम झालंय असं या सरकारचं म्हणणं. नाही, चांगली कामं आपण कशात मोजतो तर लोकांना दळणवळणाच्या सुविधा ज्या मिळतात त्यामध्ये रस्ते आले, पूल आले, वाहतुकीची साधनं आली आणि बाकी सरकारी कार्यालयांमधला जो दृश्य स्वरूपाचा जो बदल असतो तो आला. आता इथे नेमकं बघा बदल कसा घडतो. मला विरोधी पक्ष काय म्हणतोय किंवा सत्ताधारी पक्ष काय म्हणतोय हे त्यांचं काम आहे आपापसात आरोप करणं. दृश्य स्वरूपाचा बदल जनतेच्या दृष्टिकोनातून काय दिसतो की सेतू कार्यालयाची सुरुवात झाली महसूल कार्यालयामध्ये, तिथे फीस भरल्याशिवाय काही मिळत नाही. दुसरी गोष्ट, रस्त्यावर टोल भरल्याशिवाय काही मिळत नाही. तिसरी गोष्ट, मुंबईमध्ये ज्या काही सुविधा निर्माण होत आहेत, मोनोरेल, मेट्रो रेल, त्याचं वेगळी कॉस्ट आहे. त्याच्यासाठी MMRD यांनी जागतिक बँकेकडनं कर्ज घेतलेलं आणि MUTP आणि MUIP नावाचे हे प्रकल्प आहेत. त्याचं जे कर्ज काढलेलं आहे त्याचे हप्ते जनतेच्या पैशातनं भरावे लागणार आहेत. माझं म्हणणं आहे की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे भांडवली गुंतवणूक सरकारची जोपर्यंत स्वतःहून वाढत नाही, म्हणजे काय, जाऊ दे आपण शहरांचं बोलतोय पण ग्रामीण भागाचं बोलूया. शेतकऱ्यांना काय हवं असतं, पाणी आणि वीज हवे असते. आज पाणी जे आहे अनेक ठिकाणी प्रकल्प पूर्ण आहेत पण कॅनॉल नाही आहेत. कॅनॉल मधून जाणारं पाणी हे जोपर्यंत शेतात पोहोचत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही, उत्पादनात वाढ होणार नाही. तोपर्यंत त्याच्या उत्पादनात वाढ होणार नाही तोपर्यंत त्याची क्रयशक्ती वाढून सरकारच्या तिजोरीत भर पडणार नाही. दुसरी गोष्ट आहे ग्रामीण भागामधले रस्ते. त्या ग्रामीण भागामधला नाशिवंत माल हा लवकर शहरांमध्ये यावा, लोकांना त्याचे उत्पन्नाचे 4 पैसे मिळावे, ज्यायोगे ग्रामीण जनता सुखी होईल असे कल्पना आपण बघितली होती. तर प्राईम मिनिस्टर्स रोड ही जी योजना आहे आपली ग्राम सडक योजना, त्याच्याशिवाय आणखी काही प्रकल्प आपण फारसे आखू शकलोय असं मला वाटत नाही. पण लोकांचं कर भरण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. माझ्याकडे काही आकडे आहेत तुम्हाला म्हणजे लोकांच्या माहितीसाठी आपण सांगूया. जमीन महसूल लोक भरतात 1227 कोटी. मुद्रांक नोंदणी फी जी जमीन खरेदी विक्री आणि प्रॉपर्टीची खरेदी विक्री त्यात भरतायत लोक 18,850 कोटी रुपये. विजेची चर्चा आपण करतो, विजेपोटी महाराष्ट्रातली जनता कर भरतीये 6,107 कोटी रुपये. वीज मंडळं जी आहेत महाराष्ट्राचे 4 वेगवेगळ्या बॉडीज आहेत, जनरेशन, ट्रान्समिशन वगैरे, त्या भरतायत जवळपास 1209 कोटी रुपये. तर हे जे पैसे भरतोय आपण त्याचं रिटर्न्स काय मिळतंय जनतेला, त्याची रिटर्न्स मिळून जनता समाधानी आहे का, हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. आणि त्याचं उत्तर तुम्ही यादी सगळी सांगितलेली आहे, कर किती भरतात लोक, पण सरकारचं असं म्हणणं आहे की हा अर्थसंकल्प खूप चांगला. तुम्ही यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे. एवढे सगळे पैसे तुम्ही घेता, तुम्ही टोल सुद्धा म्हणजे टोललाही पैसे घेता तुम्ही. आशिष शेलार म्हणतात की तुम्ही जे दुसरे उद्योग आहेत त्याचा फायदा तुम्ही स्वतःसाठी करून घेता. रवी किरण देशमुख हे समीक्षक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याकडे मी नंतर येईन. परंतु त्याच्या अगोदर आमच्या मला माहित नाही आता युतीची महायुती झाली आणि जयंत पाटलांचा पक्ष काही सामील होत आहे का, आणखी महायुती होत आहे का, ते अजून कुठं वाचलं नाही मी, म्हणून त्याच्यामुळे त्यांच्या बाजूनेच ती ओढतायत. हा एक प्रकार दुसरा आहे. दुसरी बाब अशी आहे की दिल्लीमध्ये असं घडलं म्हणून महाराष्ट्र सरकारने असं केलं असं अजिबात नाही. नोव्हेंबर 2013 नाही, यापूर्वी तुम्ही नाही केलं. नाही, मला सांगा कुठल्या खासदाराने उपोषण केलं होतं, धरणं धरलं होतं, आमदारांनी काय केलं होतं हे सांगा ना. दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांची कमिटी नोव्हेंबर 2013 नेमलेली आहे आणि नंतर हे तुमचं आप सरकार तिचं सत्तेवर आलं आणि त्याच्यानंतर हा प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळे दिल्लीतलं पाहिलं आणि म्हणून महाराष्ट्राने असं केलं असा जो जयंत पाटलांचा आरोप आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. दुसरी बाब अशी आहे टोल. आता यांच्या काळातच तुम्हाला माहिती आहे का गडकरी का पुलकरी हा एक विषय आला होता. तर त्याच्यामुळे टोल संस्कृती सुरू कुणी केली हे आपल्याला सगळ्यांना विदित माहित आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी
इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक देशामध्ये टोल आहेत. त्या पद्धतीने हे टोल काढून रस्ते चांगले करण्याचं एक आहे, त्याच्यात पारदर्शकता पाहिजे, रस्ते चांगले सुसज्ज पाहिजे. या दृष्टिकोनातून ज्या काही त्रुटी राहिल्यात त्याही दूर करण्याचं आमचं चालू आहे. आणि तशा पद्धतीने गुंतवणूकच्या बाबतीत जर बोललात तर जागतिक मंदी असताना देखील देशाचा विकास दर कमी झालेला असताना महाराष्ट्र अग्रेसर राहिलंय, परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये अग्रेसर राहिलेलं आहे, हे तुम्हाला मान्य केलं पाहिजे. आणि तशा पद्धतीने कृषी असेल किंवा कामगार क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या जातींचा, सगळ्या अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, स्त्रिया असतील, बालवर्ग असेल, या सगळ्यांचा विचार अर्थसंकल्पात करा. म्हणजे याच्या नाही, जयंत पाटील म्हटलं ना, मागासवर्गीयांचा निधी तुम्ही दुसरीकडे वळवताय. बात नाही, उलट या 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 अर्थसंकल्पामध्ये जास्तीत जास्त, ठीक आहे येऊ काही दिवसांनी, त्यामुळे आणि रविकिरण देशमुख यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की 500 कोटी रुपये दुसरीकडे वळवले. नाही, काही वेळेला आपण ज्या वेळेला आपला अर्थसंकल्प किंवा घरचं काही मांडत असतो त्यावेळेला एखादा निधी त्यावेळेला कुठे उपलब्ध नसेल, आवश्यकता महत्वाची असते. आज प्रश्न तुम्ही चांगला विचारलात की या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने सातत्याने 2-3 वर्ष दुष्काळ आला, त्यावेळेला हा निधी नको होता का वळवायला तिकडे? अशा वेळेला या ज्या अशा आसमानी संकट येतं त्यावेळेला काही वेळेला हे बदल होतात. ठीक आहे, मग यावेळेला संकट होती म्हणून हा निधी वळवण्यात आला, पण हा या वर्षीचा लेखाजोखा झालाय. जयंत पाटील म्हणतात की गेल्या 5 वर्षापासून किंवा गेल्या 10 वर्षापासून सरकार अशा प्रकारचा निधी वळवत आहे. मी चर्चा सुरू ठेवणार आहे, चर्चा सुरू राहणार आहे का ब्रेक?